नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे। मी STI रोहिदास चोंदी पाटील। या ठिकाणी तुम्ही एक वृत्तजाळी बघता आहात थोडक्यात, आणि याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ही रेषा दिसते आहे मित्रांनो। ही आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा। ओके, हिला इंटरनॅशनल टाइम लाईन असं सुद्धा म्हटलं जातं। अत्यंत म्हणजे आपण ज्याला 0° रेखावृत्त म्हणतो त्याच्या विरुद्ध बाजूला जी की 180° रेखावृत्तावरून गेलेली ही रेषा, जी पूर्णतः पॅसिफिक महासागरातून गेलेली आहे। आपल्याला ही पूर्णपणे समजून घ्यायची आहे, नेमकं दिवसामध्ये, तारखेमध्ये, वारामध्ये कसा बदल होत जातो। त्याच्यासाठी एक लहानसं उदाहरण आपण बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं आपल्याला आंतरराष्ट्रीय वार रेषेचा उपयोग कसा होत असतो। बघा, इंटरेस्टिंग असं एक उदाहरण आहे, आपलं कुतूहल जागृत करणारं उदाहरण आहे। आधी नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय वार रेषा नेमकी काय आहे, त्याच्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न येतात ते या ठिकाणी कळणार आहे। अत्यंत इंटरेस्टिंग बघा, अमेरिकेचं UA 840 हे विमान, या विमानाने केलेला प्रवास हा आपलं कुतूहल जागृत करतो। का? कारण की हे विमान चीन या ठिकाणून निघालं। कधी? 1 जानेवारी 2017 रोजी चीनहून हे विमान निघाले आणि पॅसिफिक महासागर ओलांडून अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सॅन फ्रान्सिस्को येथे 31 डिसेंबर 2016ला पोहोचले। मित्रांनो, थोडंसं तुम्हाला आता इथे कन्फ्यूज झालं असेल, अरे 1 जानेवारी 2017ला हे विमान निघालेले आहे आणि चीनहून निघाले 1 जानेवारी 2017ला, आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचले 31 डिसेंबर 2016ला। असं का झालं मित्रांनो? याला कारण आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा। ही लक्षात घेऊन या ठिकाणी वार आणि तारखेचा उलटा प्रवास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। नेमकं हे का घडलं? जर तुम्ही 1 जानेवारीला निघता आहात चीनमधून आणि अमेरिकेमध्ये 31 डिसेंबरला पोहोचता आहात, असं का होतं आहे? याला कारणीभूत आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय वार रेषा। मित्रांनो, आपल्याला ती समजून घ्यायची आहे। नेमकं या ठिकाणी वार आणि तारीख यात फरक कसा पडत जातो पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना, ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। आधी ही जी लाल रंगाची रेषा आहे हिला आंतरराष्ट्रीय वार रेषा असं म्हणतो आपण। याच्यात एक मुद्दा थोडासा समजून घ्या मित्रांनो, आपण हे का केलं? आता बघा, हे जे रेखावृत्त असतात आपल्याला माहीत आहे, या उभ्या ज्या अर्धवर्तुळाकार रेषा आहेत यांना आपण रेखावृत्त असं म्हणत असतो, बरोबर? आता हे रेखावृत्त जे आहेत, आपण ही वृत्तजाळी एक काल्पनिक मानलेली आहे। हे जे अशा स्वरूपाचे आहेत, आडव्या स्वरूपाचे वर्तुळ, यांना आपण अक्षवृत्त असंही म्हणत असतो, बरोबर? आता आपण हे का तयार केलं? रेखावृत्तावरून आपण वेळ ठरवतो। आपण याच्या आधी बघितलेलं आहे विविध वेळा, जे की एका अंशाला त्या ठिकाणी पृथ्वी जेव्हा परिवलित होते तेव्हा नेमकं किती वेळेचं अंतर पडतं, एकूण 360° भागिले 24 तास, अशा स्वरूपाचं सूत्रसुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आधीच्या एका लेक्चरमध्ये। ओके, ते लेक्चर तुम्ही पाहिलेलं असेल तर हे लेक्चर तुम्हाला चांगलं कळेल, ज्याला आपण ग्रीनिच मीन टाईम, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ, स्थानिक वेळ, त्या संदर्भातला फरक कसा काढायचा ते सगळं बघितलं होतं। त्या ठिकाणी ते लेक्चर तुम्ही पाहिलेलं असेल किंवा त्याचा तुमचा अभ्यास असेल प्रमाण वेळेचा, तर या ठिकाणी तुम्हाला आणखी आयडिया चांगल्या येतील। तरीही या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे की वार रेषा नेमकी काय भानगड आहे। बघा, मानवाने आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती या ठिकाणी वापरात आणलेली आहे। कालमापनाचा हा एक भाग आहे, हे तुम्हाला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे। मग हे कशानुसार ठरवलं? तर ही पृथ्वी आहे, पृथ्वीची गती किती आहे, पृथ्वीची दिशा नेमकी कुणीकडून कुणीकडे आहे, पृथ्वीचे आकारमान किती आहे। ओके, या काही बाबी ज्या आहेत या विचारात घेऊन या ठिकाणी आपण कालमापन ठरवायला सुरुवात केली, आणि ही त्याच्यासाठी काल्पनिक वृत्तजाळी आपण तयार केली। म्हणजे थोडक्यात हे जे रेखावृत्त आहे आणि पृथ्वीची जी परिवलन गती आहे, 24 तासामध्ये पृथ्वी एक परिवलन करते आहे, या दोघांची सांगड घालण्याचा आपण प्रयत्न केला। आपल्याला माहीत आहे 360° पृथ्वी फिरते आहे, किती तासामध्ये फिरते आहे, 24 तासात फिरते आहे। मग याच्यानुसार आपण त्या ठिकाणी ते त्या वेळेचं जे हे आहेत, बदल आहेत, ते बघायला सुरुवात केली। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे पृथ्वीचं परिवलन होत आहे। पृथ्वी कुणीकडून कुणीकडे फिरते आहे, तर पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आहे। कुठे? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आहे। म्हणजेच हे जे पूर्वेकडील ठिकाणं असणार आहे यांची वेळ ही पुढे पुढे जात राहणार आहे।
तुम्हाला माहीत आहे की जी ग्रीनिच मीन लाईन आहे तिच्यामधील आणि आपल्या भारतातील जी काही प्रमाणवेळ आहे या दोघांमध्ये 5.5 तासाचं अंतर आहे. आपली प्रमाणवेळ ही 5.5 तासांनी पुढे आहे, कारण की आपण पूर्वेला आहोत. जसं जसं पूर्वेला तुम्ही जाल जितकं तुम्ही रेखावृत्त पुढे जाणार आहात तितकी त्या ठिकाणची जी प्रमाणवेळ आहे ती काय होत जाणार आहे, पुढे जाणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही जेव्हा या ठिकाणी ही आंतरराष्ट्रीय वाररेषा बघतात आणि या ठिकाणी एक मुद्दा तुम्हाला येतो. आता या ठिकाणी आपण बघतो आहोत, बघा तुम्ही समजा इकडे जपानमध्ये आहात, जपानमधून तुम्ही समजा या ठिकाणी अमेरिकेकडे चाललेले आहात थोडक्यात. ओके, आता पश्चिम दिशेने तुम्ही थोडक्यात प्रवास करता आहात. कुणीकडे? पश्चिम दिशेने. जर तुम्ही अशा पद्धतीची वाररेषा या ठिकाणी ओलांडली पश्चिमेकडची, तर पुढचा वार आहे असं तुम्हाला समजावं लागेल. वारांचा गोंधळ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता तुम्ही नेमकं या ठिकाणी उभे आहात, ओके, आणि इथून तुम्हाला इकडे जायचं आहे. मग इथे वार नेमका कोणता होईल? ओके, तुम्ही या ठिकाणी आहात, इथून तुम्ही इकडे जाता आहात पश्चिम दिशेने, तर तुम्हाला पुढचा वार घ्यायचा आहे. समजा इथे तुम्ही मंगळवारी आहात, तर इकडे तुम्ही ही वार रेषा ओलांडल्याबद्दल बरोबर तुमचा काय होणार आहे? बुधवार या ठिकाणी होणार आहे. ओके, वारांचा गोंधळ जो आहे म्हणजे पृथ्वीवरील दिनांक आणि वार याची सुरुवात आणि शेवट आपण जर बघितला तर तो या 180 रेखावृत्तावर होत असतो, हे लक्षात घ्या आधी. कारण की याच्या नेमकं विरुद्ध बाजूला मित्रांनो 0° रेखावृत्त सुद्धा आहे. परंतु सुरुवात आणि शेवट जी आहे एखाद्या वाराची ती त्या 0°वर होत नाही, ग्रीनिच लाईनवर होत नाही, तर ती आंतरराष्ट्रीय वाररेषेवर होती, हे आधी लक्षात घ्या. कारण 0° रेखावृत्त आणि 180° रेखावृत्त हे नेमकं एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत. मग तुम्हाला उद्या प्रश्न आला की वाराची सुरुवात आणि वाराचा शेवट किंवा एखादा दिनांक आहे त्याची सुरुवात आणि त्याचा शेवट नेमका कुठे होतो? ग्रीनिच लाईनवर होतो की आंतरराष्ट्रीय वाररेषेवर? तर तो आंतरराष्ट्रीय वाररेषेवर होतो, हे लक्षात घ्या. ओके, आणि मग ही वाररेषा जी आहे आंतरराष्ट्रीय टाईमलाईन जी आहे ही नेमकी मांडली कोणी? हा जो वारांचा गोंधळ होऊ शकणार होता त्याच्या संदर्भात नेमकं कोणी हा पर्याय मांडला? तर बघा 1884 साली अमेरिकन प्रोफेसर होते डेव्हिडसन. हा मुद्दाही तुम्ही नोटिंग करून ठेवू शकतात की आंतरराष्ट्रीय वाररेषा ही नेमकी कोणी ठरवलेली आहे? तर या ठिकाणी अमेरिकन एक प्रोफेसर डेव्हिडसन यांनी ही कन्सेप्ट मांडली की अशी अशी वाररेषा असावी, ती नेमकी ग्रीनिचच्या विरुद्ध बाजूला असावी आणि मग ती पूर्णपणे समुद्रातून गेली पाहिजे, असाही मुद्दा होता. कारण की तुम्ही जर ती जमिनीवरून नेली तर एकाच गावामध्ये 2 वार होणार. एका ठिकाणी जमीन आहे, त्या ठिकाणी एखादा खेडा आहे, तिथेच तुम्ही गेले, बाबा या ठिकाणी इकडे पाऊल टाकलं, इकडे गुरुवार आहे, इकडे पाऊल टाकलं, इथे बुधवार आहे. त्याच्यामुळे एक काळजी आपण घेतलेली आहे, तोही मुद्दा लक्षात घ्या. परीक्षेला तसा मुद्दा आलेला आहे की आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पूर्णतः समुद्रातून गेलेली आहे, पूर्णतः महासागरातून पाण्यातून नेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. कोणत्या महासागरातून? तर पॅसिफिक महासागर, तेही तुम्हाला या ठिकाणी तोंडपाठ ठेवायचं आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पॅसिफिक महासागरातून गेलेली आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. ती पूर्णतः पाण्यातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, ही अत्यंत या ठिकाणी जमीन जिथे असेल त्या ठिकाणी तिला असं आपण वाकडं तिकडं करत गेलेलो आहोत, मात्र पूर्णतः पाण्यातून नेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता ही वाररेषा कशासाठी उपयुक्त आहे? जे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक असेल, दळणवळण असेल, व्यापार असेल, यावेळेस हिचा प्रामुख्याने उपयोग होत असतो. मित्रांनो, याचे 2 मुद्दे तुम्हाला नीट समजून घ्यायचे आहेत. तुमच्या समोर या ठिकाणी वृत्तजाळी आहे. बघा नेमका वार केव्हा बदलणार आहे हा मुद्दा क्लिअर करून घेऊ आपण. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जर पश्चिम दिशेने प्रवास करत असाल तर तुम्हाला पुढचा वार त्या ठिकाणी धरायचा आहे. आणि तुम्ही जर पूर्व दिशेने त्या ठिकाणी प्रवास करत असाल आणि तुम्ही ती वाररेषा समजा ओलांडली तर त्याला आहे तोच वार तुम्हाला मानायचा आहे. ओके, म्हणजे तुम्ही या ठिकाणी समजा इथून निघालेले आहात, तुम्ही गुरुवारी निघाले आणि तुम्ही इकडे गेलात गुरुवारी निघून, तर तुम्हाला आहे तोच वार. इकडे गेले तुम्ही तरी तुम्हाला गुरुवारच मानायचा आहे. मात्र तुम्ही याच्या विरुद्ध बाजूला गेले, तुम्ही इथून जर या ठिकाणी गुरुवारी निघालेले आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे? याला शुक्रवार मानायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? पश्चिम दिशेने प्रवास केला तर पुढचा वार प लक्षात ठेवा, पश्चिम, पुढचा वार पप्पू लक्षात ठेवू शकतात तुम्ही, पप्पू. ओके, पश्चिम दिशेला पुढचा वार आणि पूर्व दिशेला आहे तोच वार. ओके, आहे तोच वार आपण म्हणतो आहोत.
एवढं जर या ठिकाणी लक्षात घेतलं तर मित्रांनो मला वाटतं आंतरराष्ट्रीय वाररेषेसंदर्भात कोणतेही प्रश्न आलेत तर ते तुमचे चुकणार नाहीत. या ठिकाणी बघा या आंतरराष्ट्रीय वाररेषेचं एक चित्र आहे की बाबा ज्या ठिकाणी आपण ती आंतरराष्ट्रीय वाररेषा मानलेली आहे तिथे एक अशा स्वरूपाच्या बोर्ड्स लावलेले आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेता येईल. तर मित्रांनो थोडक्यात आपण वाररेषेसंदर्भातले काही मुद्दे बघण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला एक वाररेषा नेमकी काय आहे, कशा संदर्भात आहे, ती कोणी मांडली, वारामधला बदल नेमका कसा होतो आहे तो या ठिकाणी नक्कीच कळाला असेल. आणि तुम्हाला या ठिकाणी आणखी याच्या व्यतिरिक्त दुसरा एक तो म्हणजे प्रमाण वेळेचा मुद्दा आहे, त्याच्या संदर्भातही आपण लेक्चर टाकलेला आहे. तो तुम्ही प्लेलिस्टला जाऊन बघा आपल्या भूगोलाच्या. त्या दोन गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. तुम्हाला दोन्हीही तुम्ही जेव्हा लेक्चर बघाल तेव्हा तुमचा या ठिकाणी हा पॉईंट एकदम क्लिअर झालेला असणार आहेत. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.